नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट एव्हर मिनी व्लॉगमध्ये. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे. या व्लॉगमध्ये तुम्हाला खूप जास्त एक्साइटमेंट, खूप जास्त मज्जा आणि रिअल लाईफ गडबड बघायला मिळेल. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा व्लॉग आहे मुंबई टू शेगाव. तर पहिली तर आम्ही घरातून निघालो स्टेशनकडे जायला. आमची ट्रेन होती विदर्भ एक्सप्रेस संध्याकाळी 7:15ची. पण काय सांगू, एवढी गर्दी की चढतानाच पूर्ण आमची वाट लागली आणि त्याहून जास्त गर्दी दादरला होती. फायनली आम्ही दादरला पोहोचलो. तिथे माझे काका भेटले, ते पण आमच्यासोबत जाणार होते आणि आमची अर्धी टीम म्हणजे आत्या ताई वगैरे आम्हाला ठाण्याला भेटणार होते. दादर ते कल्याण, ओ माय गॉड, गर्दीच गर्दी. रोज अपडाऊन करणारे सगळे ट्रेनमध्ये असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे मी काही जास्त शूट नाही केलं. त्यानंतर आम्ही डायरेक्ट जेवायला बसतो, कारण घरून कोणीच काही खाल्लं नव्हतं आणि आमच्याकडे टाईमपास करायलासुद्धा वेळ नव्हता. आम्ही एवढे जेवणामध्ये गुंग होतो. जेवून आम्ही लगेच झोपायची तयारी केली, कारण का सकाळी 3:45ला ट्रेन शेगावला पोचणार होती. त्यामुळे आम्ही डायरेक्ट झोपलो. सकाळी उठतो तर काय, काका पूर्ण रेडी, केसावर फणी वगैरे, आणि माझा अवतार बघा, लिटरली पूर्ण अर्ध्या झोपेतनं उठली होती मी. नंतर आम्ही पूर्ण बॅगा वगैरे काढल्या, कारण का शेगावला ट्रेन पोहोचणार होती आणि बरोबर 4 वाजता आम्ही शेगाव स्टेशनला पोहोचलो. तिथे आम्ही थोडंसं ट्रान्झिशन करायचं ट्राय केलं, पण ते आमच्याने काही झालं नाही. पण मग आम्ही तिथून शेगाववरून भक्तनिवास, जिथे आम्ही 2 दिवस राहणार होतो, तिकडे जायला निघालो बसमधून. आणि इकडे तुम्ही भक्तनिवासला आम्हाला रूम्सच्या चाव्या मिळेपर्यंत तुम्ही इकडचा नजारा, इकडचं वातावरण बघा. एकदम सकाळ सकाळ शांतता आणि पक्ष्यांचा आवाज, एकदम छान वाटत होतं. नंतर आम्हाला आमच्या रूम्सच्या चाव्या मिळाल्या. आम्हाला 3 रूम्स भेटले होते, एक ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर. सो ही आहे छोटीशी रूम टूर. आणि बाकीची सगळी मजा, काही आम्ही खाल्लं ते सगळं पुढच्या पार्ट्समध्ये येईल. सो तुम्हाला पुढचा पार्ट हवा असेल तर कमेंट करा, पार्ट 2. आणि हो, हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, त्यामुळे मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. ओके, बाय.